अली खानच्या घरी फॉरेन्सिक टीम सध्याच्या क्षणाला दाखल झाली आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे। रात्री 2:30च्या सुमारास घरात चोर शिरला आणि त्यानं सैफ अली खानवर हा चाकू हल्ला केला, ज्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे। 6 वार या चोरट्यानं केलेले आहेत आणि याच्यानंतर आता लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत। शस्त्रक्रिया सध्या केली जाते आणि सध्याच्या क्षणाला ही दृश्य आपण बघतोय। सैफ अली खानच्या वांद्र्यातल्या राहत्या घराच्या अर्थात इमारतीच्या परिसरातली दृश्य आहेत। पोलीस इथे दाखल झालेत। फॉरेन्सिक टीम आता सैफ अली खानच्या घरी दाखल झाली आहे। एकंदरीत पोलिसांकडून आता सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे। इथे जे कोणी उपस्थित आहेत, सुरक्षा रक्षक असतील, सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सैफ अली खानच्या घरातले जे नोकर आहेत त्यांची चौकशी सुरू झाली आहे। काहींना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे असं समजतंय। या सगळ्या संदर्भात पोलिसांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते आपण बघूया। आम्ही इथे बंदोबस्तासाठी आलेलो आहे। आता जस्ट इथे बंदोबस्तासाठी उसके बाद और सिक्युरिटी बढ़ाई जाएगी। बॉसेस सांगतील आमचे बॉस सिक्युरिटी बढ़ाई जाएगी। सर काय माहिती बेसिक कौन होते हैं, प्रश्न होता है इतकी मोठी इमारत आहे। सैफ अली खानच्या घराच्या बाहेरून प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। धनंजय, सध्या इमारतीच्या परिसरामध्ये राहत्या घराच्या आजूबाजूला नेमकी परिस्थिती काय आहे? पोलीस दाखल झाल्याचं कळतंय। चाहते किंवा इतर कोणी तिथे गर्दी करत आहेत का आणखी? रिद्धी, मी सध्या त्याच त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे। सैफ अली खानचं हे निवासस्थान आहे। इथे फॉरेन्सिकची टीम असेल, त्याचबरोबर गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते आतमध्ये संपूर्णरित्या चौकशी करते। याच इमारतीच्या 12व्या मजल्यावर सैफ अली खान हा राहत होता आणि त्या ठिकाणी या चोराने घुसून त्याच्यावर वार केलेला आहे। चोरीच्या उद्देशाने तो आत गेला होता अशी माहिती मिळते आणि त्यानंतर हा वार केला। सत्यगुरु सदन असं या इमारतीचं नाव आहे आणि मी याच इमारतीच्या बाहेरच्या बाजूमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम आतमध्ये आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आतमध्ये गुन्हे शाखेचं पथक सुद्धा आतमध्ये तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसराची छानबीन जी आहे ती सध्या सुरू आहे, कारण की स्वयंचलित दरवाजे आहेत। आतमध्ये अत्याधुनिक अशी तंत्रज्ञानाची नवीन लिफ्ट बसवण्यात आलेली आहे। हे सगळं असताना तो चोर 12व्या मजल्यापर्यंत पोहोचलाच कसा ह्याचा तपास सुरू आहे। आता काही जणांना या पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय चौकशीसाठी। आता संपूर्ण आजूबाजूच्या परिसराचा हा पोलिसांकडून, फॉरेन्सिक टीम कडून आणि त्याचबरोबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून हा तपास केला जातोय। हा सगळा आतला परिसर आहे रिद्धी, जो मी तुम्हाला दाखवतोय। हा आतल्या आपण जे पाहतोय हे पोलीस अधिकारी आहे, पोलीस वर्ग आहेत, ते सगळे या ठिकाणी तपास करताना पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट मी रिद्धी दाखवू इच्छितो की या इमारतीला 2 प्रवेशद्वार आहेत, 2 गेट आहेत। त्यातला हा एक आहे, हा सुद्धा स्वयंचलित आहे आणि या ठिकाणी संपूर्णरित्या हा ऑटोमॅटिकली उघडतो आणि ह्याची उंची जर पाहिली तर ही 5 फुटांच्या जवळपासची उंची आहे। त्यामुळे ही ओलांडणं त्या पद्धतीने जर पाहिलं तर कठीण आहे। मात्र तरी देखील हा चोर आतमध्ये घुसला कसा, हा महत्वाचा प्रश्न आहे। आतमधला हा पॅसेजचा परिसर आहे, हा संपूर्ण पॅसेज सुद्धा आपण आतमध्ये पाहू शकतो। समोर पार्किंगची व्यवस्था आहे, पार्किंग सुद्धा भुयारी पार्किंग आहे, या ठिकाणी वाहनतळ आहे। हे सगळं असताना हा नेमका चोर आला कुठून असा प्रश्न। आणि याच बाजूला दरवाजेचा जर आपण बाजूला पाहिलं तर इथे एक चौकी दिसते, म्हणजे सुरक्षा रक्षक, या खासगी सुरक्षा रक्षक या इमारतीचे ज्या ठिकाणी बसतात ती सुद्धा जवळच आहे। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असताना हे सगळं झालं कसं, हा सगळा एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि हे सगळं असताना आता मी तुम्हाला याच संपूर्ण परिसर दाखवतो, या परिसराचा आढावा देतो। या ठिकाणी बघ्यांची गर्दी सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनेक चाहते असतील, अनेक या परिसरातले नागरिक असतील, ते सुद्धा आता सैफ अली खानच्या घराच्या इथे येताना पाहायला मिळतात। ते सुद्धा नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करतात। ही सगळी परिस्थिती आहे आणि ही त्याच्या इमारतीची ही भिंत जर आपण पाहिली तर ही सुद्धा कमीत कमी जर पाहिलं तर 5 ते 6 फुटाच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळते। आणि हे असं असताना सुद्धा हा चोर नेमका आतमध्ये शिरला कुठून, हे एक कोडं जे आहे ते सध्या पोलीस सोडवताना पाहायला मिळतात। आणि असं सगळं असताना ही सत्यगुरु सदन इमारत आहे आणि हे या इमारतीच्या 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहत होता आणि हे तो तिथपर्यंत हा चोर नेमका पोचला तरी कसा, हे याचा तपास आता
गुन्हे शाखेकडून, मुंबई पोलिसांकडून घेण्यात येतोय आणि इतर अनेक जण या इमारतीत, आणखी काही जण जे आहेत ते सुद्धा राहतात. या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतली जाते. पोलिसांनी सीसीटीव्ही सुद्धा रिद्धी या परिसरातले आता ताब्यात घेतलेल्या आहेत. चहूबाजूने या परिसराच्या चौकशी सध्या सुरू आहे आणि मी आता पुन्हा एकदा दाखवतो की याचा आणखी एक जो महत्वाचा प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आलेलो आहोत. हाच प्रवेशद्वार आहे. जर पाहिलं तर हा सुद्धा स्वयंचलित प्रवेशद्वार आहे आणि असा असताना सुद्धा या ठिकाणी हा चोर नेमका आत कसा शिरला हे प्रश्न आहेत. 2 प्रवेशद्वार आहेत आणि या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये सुद्धा जर आता आपण पाहिलं तर जी टीम आहे पोलिसांची ती आतमध्ये पाहायला मिळतं. इथे सुरक्षा रक्षक जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. हे असं सगळं परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आहे. चहूबाजूने पोलिसांची टीम ही आता संपूर्ण तपास करते आहे. सीसीटीव्ही जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता शोध घेतला जातोय की हा नेमका चोर आला कुठून आणि त्यांनी आतमध्ये प्रवेश कसा केला, तो 12व्या मजल्यावर कसा पोहोचला, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे. आणि पुन्हा एक गोष्ट जी आहे ती या प्रवेशद्वाराच्या इथे आहे. जसं मी म्हटलं हा स्वयंचलित प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर सुद्धा जर पाहिलं तर इथे सुद्धा हा एक दरवाजा आहे जो सुरक्षा रक्षकाचा. इथून सुद्धा सुरक्षा रक्षकाची खोली आहे आणि तो इथून एंट्री करतो. इथे अत्याधुनिक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा आहेत. प्रेस बटन जे आहे म्हणजे इथे विविध तंत्रज्ञानाची गोष्टी या संपूर्ण पाहायला मिळतात. आणि असं असताना हा नेमका चोर आत कसा शिरला हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, या संपूर्ण परिसराचा आढावा देताना एक महत्वाची गोष्ट आहे की समोरच म्हणजे ही इमारतच नाही तर समोरची इमारत सुद्धा पाहिली तर ती सुद्धा हाय प्रोफाईल आहे, उच्चभ्रू वस्ती आहे. इथे सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सगळे असताना आता या सगळ्या सीसीटीव्ही मधून पण चोराने कोणत्या दिशेने पळ काढला हे पाहायला मिळतं. पोलीस बाहेर आलेले आहे. आपण त्यांच्याशी अभी तक क्या कौन था वो? कितने लोग आए थे सर? क्या कुछ जानकारी मिली सर? क्या कौन लोग? अरे दरवाजा तो बंद कर दो यार. नहीं नहीं नहीं, एक मिनट. के बारे में क्या कुछ पता चला? चल चले चल आगे. सर आरोपी कौन था? तर नक्कीच पोलिसांनी रिद्धी उत्तर देण्यास सध्या नकार दिलेला आहे. आणि असं असताना जर आपण पाहिलं तर ही पोलिसांची टीम आता विविध गोष्टी पुरावे आतले घेऊन आता तपासासाठी पुढच्या दिशेने रवाना होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या घटना, या सगळ्या घडामोडी सुरू आहे सध्या. या परिसरामध्ये पोलिसांच्या बऱ्याच गाड्या या तैनात करण्यात आलेल्या विविध पथकं आहेत. ती आजूबाजूच्या इमारती असतील किंवा इतर ठिकाणी सध्या चौकशी करतायत आणि हेच सगळं वातावरण आहे. आणि बघ्यांची भूमिका सुद्धा आहे. बघे जे चाहते असतील किंवा इतर स्थानिक असतील इकडे राहणारे ते सुद्धा या परिसरात आलेले आहेत. अनेक जण सैफ अली खान या ठिकाणी राहतोय त्यांना कळल्यानंतर इथे थांबून नेमकं काय झालं त्याचा आढावा घेताना पाहायला मिळतं. अनेक जण या ठिकाणी आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट मी पुन्हा एकदा आतल्या बाजूला दाखवू इच्छितो की आतल्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलीस जे आहेत, मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर गुन्हे शाखेचं पथक असेल, हे तपास करतायत. अजून पोलिसांनी कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नेमकं काय झालं, सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून अधिकृत माहिती जी मिळाली की त्यांची सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर ऑफिशियल स्टेटमेंट त्यांच्याकडून येईल. मात्र या सगळ्याचा तपास मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीम करत असताना एक महत्वाचं आहे की त्याच्यावर 6 वार जे आहेत ते करण्यात आले आणि त्यातले 2 वार रिद्धी हे गंभीर आहेत. गंभीररित्या हे वार झालेले आहेत. त्यामुळे शस्त्रक्रिया सैफ अली खानवर करावी लागते. आणि असं सगळं असताना आता एक चित्र जर आपण पाहतो की आतमध्ये पोलीस जे आहेत ते प्रत्येक दृष्टीने त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा चित्रीकरण करतायत. त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा हे फोटो काढले जातात. प्रत्येक अँगलने
हा तपास केला जातोय की कशा पद्धतीने चोर घुसला असेल, कुठून जाऊ शकतो, कोणते मार्ग आहेत, काय नेमकं आहे, या सगळ्या गोष्टीचा तपास आता हा केला जातोय. आणि हे सगळं आहे आणि ही सत्तगुरु इमारत आहे ज्याच्या 12व्या मजल्यावर हा सैफ अली खान राहत होता. आणि असं असताना सगळं या संपूर्ण हा एक मेन एंट्रन्स आहे जो मी तुम्हाला दाखवू इच्छितो. इथून हा प्रवेशद्वार आहे. याच प्रवेशद्वारातून आतमध्ये जाण्याची जागा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथूनच मुंबई पोलीस सुद्धा तपास करताना पाहायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी जेवढे प्रवेशद्वार आहेत, जेवढे मार्ग आहेत, त्या सगळ्यावरून प्रवेश हा सध्या मुंबई पोलीस करताना पाहायला मिळतात. तपास सगळा सुरू असलेला पाहायला मिळतात. मुंबई पोलिसांचा तपास हा जलद गतीने सध्या सुरू आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम आणखी काही धागेदोरे सापडत आहेत का ते सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये पाहते. आणि मुंबई पोलिसांची टीम अगदी प्रत्येक कानाकोपरा हा तपासून पाहते की कुठून येण्याचा मार्ग आहे का. कारण की 5 ते 6 फुटाच्या जवळपासच्या या भिंती आहेत आणि या भिंतीमधून नेमका हा चोर आत शिरला तरी कसा, हे सगळं महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्याचा आढावा आता पोलीस घेत आहेत की नेमकं हे झालं कसं, हा चोर आत गेला कसा आणि 6 वार केले. एक गोष्ट अशी कळते की घरामध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर वार जो आहे तो झाला. त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याने हा वार केला होता अशी माहिती मिळते. आणि जी इमारत आपण पाहतोय याच इमारतीच्या 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहत होता. खऱ्या अर्थाने या 12व्या मजल्यावर जाण्यापर्यंत इकडचे सुरक्षा रक्षक आणि इतर सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना सुद्धा आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा धनंजय, तुम्हाला थोडंसं थांबवते. या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट हाती येते. सध्याच्या क्षणाला क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक हे सैफच्या घरी दाखल झालेले आहेत. मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत दया नायक, आणि आता ते सैफ अली खानच्या घरी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून सध्या तपास सुरू आहे. बिल्डिंग मधले जे सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. त्या दृष्टीनं सुद्धा सध्या तपास केला जातोय. जसं धनंजय तुम्ही सांगितलं की इमारतीच्या 12व्या मजल्यावर अभिनेता सैफ अली खानचं हे घर आहे. 12व्या मजल्यापर्यंत चोरटा वरती पोहोचतो कसा, थेट घरात शिरून अशा पद्धतीनं चाकू हल्ला होतो कसा, या दृष्टीनं आता सध्या हा सगळा तपास सुरू आहे.